कळवा महोत्सव बघा सुरू झालेला आहे आणि ओपनिंग पण आजचा पहिला दिवसच आहे. आज 21 नोव्हेंबर शुक्रवार. सगळे ऐका, कळवा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. गेली अनेक वर्षांची परंपरा ज्यांच्या संकल्पनेतून मांडली गेली, सन्माननीय आमदार डॉक्टर आपण इथे येतो आणि कळवा महोत्सवाची जी काही संस्कृती आहे, परंपरा आहे, ती सारी जपण्याचा जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणूनच याचं संपूर्ण आयोजन नियोजन ज्याला आपण असं म्हणूया की एक्झिक्युशन केलं जातं. सर पूजा शिंदे विचारे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस ठाणे शहर आणि राजूदादा शिंदे यांच्या वतीने, राजूदादांचा संपूर्ण मित्रपरिवार यांच्या वतीनं दरवर्षी आपण 17 दिवसांचा कळवा महोत्सव आयोजित करत असतो. यावर्षी देखील आज 21 नोव्हेंबर पासून 7 डिसेंबर पर्यंत कळवा महोत्सवाचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक दिवशी वेगळं काहीतरी खास आपल्यासाठी कळवा महोत्सवाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी देखील आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि आजचा हा उद्घाटनाचा सोहळा आहे. थोड्याच वेळात अनेक मान्यवर या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित राहतील आणि या उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवतील. आणि त्यांच्या हस्ते शुभ हस्ते आपण या कळवा महोत्सव 2025चं उद्घाटन करणार आहोत. तमाम उपस्थितांचं पुनश्च एक वार आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पूजा शिंदे विचारे यांच्या वतीनं, तसंच संपूर्ण संघर्ष परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुनश्च एक वार मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. कुठून आले आहात? धारासूर. कुठे आलं? विदर्भ, तुळजापूर वरून तुम्ही आले आहात. अच्छा. आणि खास काय तर आपल्या याला काय म्हणतात? पेढा, कलाकंद याला हिंदीमध्ये बोललं जातं आणि पेढा पण बोलला जातो. हा पण पेढाच आहे का? हा कसा? 120 रुपये काय पाव. ओके, छान आहे असा. बघा तुळजापूरवरून, तुळजापूरची आई भवानी तिकडून ही लोक आलेली आहेत. बघा पहिला स्टॉल मी तुम्हाला त्यांचा दाखवला. जर तुम्ही या कळवा महोत्सवाला व्हिजिट करताय ना, तर नक्की त्यांच्याकडून हे पेढा खरेदी करा. कैसे है? 60 रुपए का में. और ये बर्तन 5-5 रुपए का. 5-5 रुपए का है. 5 रुपए का क्या? एक ना, एक 5 रुपए का. 5 रुपीज. बहुत दे रहा है. पूरा घर संसार मिल जाएगा. पूरा घर संसार है. ये बोर्ड पे देखो जो है. हाँ देखा मैंने. हे बघा, हे आता स्टॉल लावला जातोय कारण अजून पहिलाच दिवस आहे, त्यामुळे त्यांची घाई झालेली आहे. म्हणजे सुरुवात आहे स्टॉल लावायची.
एक खेळ आहे इथे. याच्यामध्ये आपल्याला 6 बॉल भेटणार आहेत. 50 रुपये असणार आहे आणि ते 6 बॉल आपण टाकायचे आणि ह्याच्यात ते जितके जातील मग त्याची काउंटिंग होईल आणि तिथे ते दिसत आहेत ना, त्या काउंटिंगला झालं की मग आपल्याला ह्याच्यातलं ते गिफ्ट मिळणार. जे भेटेल नाही भेटेल ते पुढची बात आहे, पण एक गेमचा रूल आहे तो. बॉल है 50 के 3 बॉल. हाँ, एक बॉल गया मटकी में तो पहले नंबर का इनाम, 2 बॉल गया दूसरा पहला क्या इनाम है? पहला ये इनाम है ट्रे, ये ट्रे मिलेगा. ये दूसरा बास्केट, दूसरा तीसरा बास्केट. नंबर 3 बॉल गया तो ऊपर का कोई भी, ये भी अच्छा, टेडी बेयर, कैडी बियर कोई भी बड़ा डॉल या टेडी बेयर मिलेगा. ओके, 50 रुपीज़. ठीक है, 3 बॉल मिलेंगे. ठीक है, ये भी वही रे. ये अलग है. ये मतलब प्राइस क्या है? ये इसका 50 रुपीज 1 चांस है, 100 का 3 चांस. 100 के 3 चांस. हाँ, मारना 50 किस का कैसे है? 1 चांस है. एक ही बॉल में आपको सारे गिलास गिराना है. हाँ. पलटी जैसा उधर लिखा हुआ है, देखो बैनर. अच्छा, वैसा पूरा पलटी गिराना. एक बॉल में सभी 6 ग्लास किधर भी गिरने पर इनाम मिलेगा. ओके, कोई भी एक इनाम चॉइस करके आप ले सकते लेकिन रूल है कि एक साथ सब गिरने हैं. हाँ, चाहिए एक ही बॉल तभी मिलेगा, हाँ, जरूर. नहीं तो नहीं. ओके, एक भी रहा तो भी नहीं मिलेगा. नहीं, एक भी खड़ा रहेगा तो नहीं, गलत है. गलत है. पलटी तो होना मिलता है, चाहे नीचे गिरो या ऊपर. हाँ. टेबल पे भी गिरेगा चले, पलटी होना. ये 5 ग्लास है ना? पाँचों पांचों के पांचों गिरने ऐसे चाहिए. गिरना चाहिए. कैसे गिरने चाहिए? ये ऐसा पूरा गिरना चाहिए. ओके. अगर एक ऐसा गलत भी रह गया हाँ, तो हाँ, गलत. हाँ. ऐसे एक भी रह गया तो गलत. तो गलत हाँ, ऐसा गिर गया पूरा तो मिल जाएगा. तो मिल जाएगा. तर मग यातले काही तर तुम्हाला गिफ्ट मिळेल. काम करते ते एका जुड्यामध्ये बसणार. या कळवा महोत्सवामध्ये मी तुम्हाला दाखवते की काय काय गेम आहेत लहान मुलांसाठी. बघा, रिक्षा, हेलिकॉप्टर, परत हे स्विमिंग पूलचं पण आहे. त्यानंतर इकडे बघा, हे तर तुम्ही बघितलंच आहेत, लहान मुलांसाठी झालं. आता मोठ्यांसाठी बघा, इथे सूचना पण दिलेली आहे. ज्यांना फारच असं डेंजर असं काही बघायची हिंमत असते ना, तर तो पण इथे एक आहे. काय प्रकार आहे मला नाही माहिती, पण इथं सूचना दिलेल्या आहेत. गर्भवती महिलांनी जाऊ नये, कमजोर दिलवाले मत जाए, शराब पीकर मत जाए, बिना हो क्या बिका हुआ तिकट वापस नाही होगा, ब्ला ब्ला ब्ला. तर असे इथे रूल्स दिलेले आहेत. म्हणजे हा एक हॉरर शो आहे आणि हा एक गेम आहे. हा, हे पण आहे का? नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोकणची महाराष्ट्र. मी आज आलेली आहे कळव्यामध्ये. कळवा महोत्सव तुम्ही बघू शकता. माननीय आव्हाड साहेब यांच्या मार्फत दरवर्षी कळव्याला हा कळवा महोत्सव जत्रा आयोजित करण्यात येते आणि ही सुरू झालेली आहे 21 नोव्हेंबरपासून. ती राहणार आहे 7 डिसेंबरपर्यंत. वेळ असणार आहे संध्याकाळी 6 ते रात्री 9-9:30 वाजेपर्यंत. तर आजचा हा पहिलाच दिवस आहे. जास्त काही स्टॉल लागलेले नाही आहेत. आजपासून सुरुवात होणार आहे. तर मी तुम्हाला थोडंसं छोटंसं दाखवलं की काय काय स्टॉल लागलेले आहेत. अजून भरपूर स्टॉल येणार आहेत. भरपूर कार्यक्रम होणार आहेत. पैठणीचा खेळ, अजून बरेचसे काही कार्यक्रम आहेत ते होणार आहेत तिथे. तर मी पुन्हा ज्या येईन त्यावेळी नक्कीच ते दाखवेन, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आत्ताचा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. जर कळव्यातले लोक जे राहत आहेत त्यांच्यासाठी की 21 नोव्हेंबरपासून ही कळवाची जत्रा, कळवा महोत्सव सुरू झालेला आहे. तर